विष्णू सहस्त्रनाम अर्थ व विवरण भाग 38। नमो नमः। ब्रह्मसूत्र प्रणेतारं वेदव्यासं महामतिं गीता संपादकं वंदे तत्कृपालब्धये गुरुम्। अर्थ असा की उपनिषदांचे तत्वज्ञान सुसंगतपणे प्रगट करण्यासाठी ज्यांनी ब्रह्मसूत्रांची रचना केली, ज्यांनी सोयीसाठी वेदराशींचे ऋग्वेदादी 4 भाग केले, ज्यांची बुद्धिमत्ता विशाल आहे, ज्यांनी मानवाच्या मार्गदर्शनासाठी श्रीकृष्णाने अर्जुनास केलेल्या उपदेशाचे श्रीमद भगवद्गीतेच्या रूपात संपादन केले, त्या सद्गुरू व्यास महर्षींना मी नमस्कार करतो किंवा नमस्कार करते। त्या योगे त्यांचा कृपाप्रसाद लाभेल असा विश्वास आहे। असा विश्वास जर 100% असला तर खरंच भवसागर तरता येतो। मला एक कथा आठवली। एक प्रवचनकार अतिशय उत्तम प्रवचन करत, विद्वान होते। पंचक्रोशीतील माणसे प्रवचन ऐकायला येत। गावाशेजारून नदी वाहत होती। त्या पलीकडच्या तीरावरच्या गावातील एक स्त्री नेमाने प्रवचन ऐकायला येत असे। प्रवचन कीर्तन ऐकत असे। एक दिवस महाराजांनी प्रवचनात सांगितले, तुमची खरी श्रद्धा असेल तर परमात्मा तुम्हाला नदी पार सुद्धा घेऊन जाईल। काही दिवसांनी पावसाळा आला। प्रचंड पाऊस कोसळू लागला। नदी दुथडी भरून वाहायला लागली। इकडे महाराजांची प्रवचने चालूच होती। ती स्त्री दररोज ऐकायला येत असे। एक दिवस मोठ्या कुतूहलाने प्रवचनकारांनी बाईला विचारलं, ताई, तुम्ही प्रवचनाला येता कशा? नदीला तर पूर आला आहे। नाव सुद्धा तुम्हाला इकडे घेऊन येऊ शकणार नाही, इतका पाण्याला वेग आहे। बाईंनी अतिशय निरागसपणे उत्तर दिलं, हे काय, नदीवरून मी रोज चालत येते। तुम्हीच नव्हतं का प्रवचनात सांगितलं की जर तुमचा विश्वास असेल तर तुम्ही नदी सुद्धा तरून जाल। तशी मी रोज नदीवरून चालत येते। बुवांचा विश्वास बसेना। चल बरं, दाखव आम्हाला, असं म्हणाले। सगळेजण नदी तीरी गेले। बाईंनी एकदा आभाळाकडे पाहून नमस्कार केला आणि तितक्याच सहजपणे पाण्यावरून चालत पैलतीरी गेल्या सुद्धा। सारेजण चकित झाले। मग ती पैलतीरावरून बुवांना म्हणाली, महाराज, तुम्ही पण या की, अगदी सहज याल। महाराजांनी पाय ठेवला मात्र ते पाण्यात ओढले गेले। गावकऱ्यांनी त्यांना वर काढलं। म्हणजे त्या स्त्रीचा 100% विश्वास होता परमेश्वरावर आणि बुवांच्या मनात मात्र शंका की खरंच तो परमेश्वर मला तारून नेईल ना। आणि त्यामुळे त्यांनी पाण्यामध्ये डुबकी मारली। तर त्या स्त्रीसारखा दृढ विश्वास जर आपल्या मनात असेल तर आपण नक्कीच भवसागर तरून पार करू। ही श्रद्धा मनामध्ये ठेवून आजच्या श्लोकाचा आपण अभ्यास करूया। श्लोक 47। इष्टो विशिष्ट शिष्टेष्ट शिखंडी नंशो वृषः क्रोधः क्रोधकृत्कर्ता विश्वबाहुर्महीधरः। अर्थ, जो सगळ्यांनाच हवाहवासा वाटतो, जो आगळा वेगळा आहे किंवा जो सर्वात मिळून मिसळून राहतो, भली माणसे ज्याचे पूजन करतात, मोराचे पीस ज्याने अलंकारासारखे धारण केले आहे, भूतजाताला आपल्या मायेने बांधून ठेवणारा, धर्मस्वरूप, कामांचा वर्षाव करणारा, संताप नष्ट करणारा, परंतु योग्य प्रसंगी रागावणारा सुद्धा आणि त्या भरात कृत्य करणारा, ज्याचे बाहू सर्वत्र पसरलेले आहेत असा, पृथ्वीचे धारण करणारा असा तो परमात्मा। या श्लोकामध्ये परमेश्वराची एकूण 10 नामे आली असून
परमात्म्याचे सर्व प्रासादिक गुण या श्लोकात वर्णिले आहेत. तो सर्वांना प्रिय आहे आणि तरीही तो प्रसंगी रागावतो, तेही आपल्याच कल्याणासाठी कसे ते पाहूया. विशेषणाम 308 इष्टः. सर्वांना हवाहवासा वाटणारा किंवा इष्टी म्हणजे यज्ञाद्वारे ज्याचे पूजन केले जाते असा. परमात्मा हा सर्वांचा स्वात्मा असल्यामुळे तो सर्वांना इष्ट वाटतो. जो मनुष्याला श्रेष्ठ आणि प्रेष्ठ असतो त्याचेच यजन म्हणजे भजन पूजन हे मनुष्य करीत असतो. असा श्रेष्ठ आणि प्रेष्ठ एक परमानंद स्वरूप परमात्माच होय. म्हणूनही तो इष्ट म्हणजे यजिला गेला आहे. स्वर्गातील अमर देवही ज्याचे यजन करतात त्या परमात्म्याचे यजन कोणता मर्त्य पुरुष करणार नाही? नक्कीच सर्वजण करतील. अशा प्रकारे परमात्मा हा प्रियही आहे आणि पूज्यही आहे. तो स्वतत्व म्हणून परमप्रिय आहे आणि परतत्व म्हणून परम पूज्य आहे. विशेषणाम 309 विशिष्टः. विशिष्ट आणि अविशिष्ट अशा दोन प्रकारे हे विशेषण घेता येईल. परमात्मा हा विशिष्ट म्हणजे वेगळा आणि आगळा आहे. ज्याच्यात काही अनन्यसाधारण आणि महनीय असे वैशिष्ट्य असते त्यालाच विशिष्ट असे म्हणावयाचे. त्याच्यासारखे दुसरे काही नाहीच म्हणूनही तो विशिष्ट होय. आणि अविशिष्ट असेही विशेषण घेता येईल, कारण अविशिष्ट म्हणजे तो परमात्मा अणोह अणियान आणि महतः महीयान असा नाही का? मुंगीच्या ठाई आणि हत्तीच्या ठाई जीवरूपाने तोच अविशिष्ट नांदत नाही काय? असा हा सर्वांच्या ठाई मिळून मिसळून समभावाने राहतो, म्हणून तो अविशिष्ट सुद्धा आहे. उपनिषदांनी त्याचे अविशिष्टत्व परोपरीने गायले आहे. अग्निर्यथैको भुवनं प्रविष्टो रूपं रूपं प्रतीख्यो बभूव एकः तथा सर्वभूतान्तरात्मा रूपं रूपं प्रतिरूपो बहिश्च. असा तो अविशिष्ट म्हणजे प्रत्येक रूपात प्रगट होणारा असा परमात्मा. विशेषण 310 शिष्टेष्टः. शिष्टांसाठी जो इष्ट आहे असा. शिष्टांना, सभ्यांना, सज्जनांना, विद्वानांना आवडणारा, हवाहवासा वाटणारा तो शिष्ट इष्ट शिष्टेष्ट. शिष्ट म्हणजे अनुशिष्ट, विद्या विनय संपन्न. त्यांनी जो यजिला, त्यांना जो प्रिय तो शिष्टेष्ट म्हणावयाचा. ज्यांचे दर्शन विशुद्ध आहे असे आपल्याला वाटते त्यांच्या दर्शनानुसार वागणे हा शिष्टाचार. गीतेने तस्मात् शास्त्रं प्रमाणं ते कार्याकार्य व्यवस्थितौ ज्ञात्वा शास्त्रविधानोक्तं कर्मं कर्तुम् इहार्हसि या शब्दात कोणाला अनुसरावे याचा संदेश दिला आहे. जो धर्मपुरुष तोच शिष्ट, त्याला जे इष्ट असते तेच शिष्टेष्ट किंवा चांगले लोक ज्याला आवडतात असाही तो शिष्टेष्ट होय. 311 शुभनाम आहे शिखंडी. शिखंड म्हणजे तुरा, मोराचे पीस. मोर तुरेदार आहे. त्याचे हे जे मूर्धन्य म्हणजे मस्तकावरील वैशिष्ट्य आहे त्यात त्याचा आत्मगौरव आणि ऐट दिसून येते. मोरपिसातील तो डोळा, काय ते त्याचे विविध रंग आणि काय त्याच्या छटा. त्याचे रंग रूप चैतन्य सारेच अद्भुत. तो वनमाली वेणुवादक गोपाल मोरपीस आपल्या डोक्यात खोवून शिखंडी झाला. गोकुळात असताना गोपवेशात त्याने हे धारण केले, म्हणून शिखंड म्हणजे मोरपीस ज्याने अलंकारासारखे धारण केले तो शिखंडी असे नाव श्रीकृष्णांना प्राप्त झाले. 312 शुभनाम आहे
नहुषः. नह अधिक उ म्हणजे मढवणे, आच्छादणे, बांधणे. या धातूपासून नहुष हा शब्द व्युत्पादिला गेला. सोने जसे अलंकाराला आतून बाहेरून व्यापून असते, तसा हा परमात्मा या विश्वाकाराला आतून बाहेरून संवहन करून राहिला आहे. भूतजाताला याने आपल्या मायेने बांधून ठेवले आहे. नाहं प्रकाश सर्वस्य योगमाया समावृतः मूढोऽयं नाभिजानाति माम एभ्यः परमव्ययम्. असे जे गीतेत म्हटले आहे ते परमात्म्याचे नहुषत्व म्हणजे निगूढत्व सांगण्यासाठीच होय. गीतेतील 7वा अध्याय ज्ञान विज्ञान योग आहे. यामध्ये परमात्म्याची म्हणजेच अपरा प्रकृतीची वैशिष्ट्ये सांगितली आहेत. अव्यक्त रूप म्हणजे आत्मस्वरूप चैतन्य म्हणजे पराप्रकृती. अर्थात परा आणि अपरा ही दोन्ही भगवंताचीच रूपे आहेत. म्हणून हा ज्ञान विज्ञान योग आहे. योगमायेने लपलेला मी सर्वांना प्रत्यक्ष दिसत नाही असे या श्लोकात भगवंत सांगतात. म्हणजेच तो नहुष असा आहे. हा विश्वाकाराचा भास सगळाच्या सगळा नाहीसा होईल तेव्हाच तो नहुष, तो योगमाया समावृत परमात्मा दृग्गोचर होईल. आणि हे दिसणे अतिशय अवघड आणि दुर्मिळ असेच आहे. त्यासाठी महान योगी ज्ञानेश्वरांसारखाच पाहिजे. 313वे शुभनाम आहे वृषः. धर्मस्वरूप कामांचा वर्षाव करणारा तो वृष. संतत वर्षत सुखके कारण. ही सुख कारणे जो वर्षतो तो वृष म्हणजे वर्णाश्रम धर्म होय. पण धर्म नुसतीच संतती किंवा संपत्ती देत नाही, तर तो वस्तुतः मानवाचे जीवित कृतार्थ होईल असा परमपुरुषार्थ म्हणजे मोक्षही मिळवून देतो. अभ्युदय आणि निःश्रेयस या दोन्ही रिद्धिसिद्धी जो यजिला असता वर्षतो तो वृष म्हणजे धर्मरूप परमात्मा होय. वर्णधर्माच्या योगे सामाजिक स्वास्थ्य तर आश्रमधर्माच्या योगे वैयक्तिक स्वास्थ्य संपादिले जाते. नारद भक्तिसूत्रात नारद सांगतात, यत लब्ध्वा पुमान सिद्धो भवति अमृतो भवति तृप्तो भवति आत्मारामो भवति यत प्राप्य न किंचित वांछति न शोचति. म्हणजे जो प्राप्त झाला असता मनुष्य सिद्ध अमृत तृप्त होतो, त्याला कोणतीच वासना उरत नाही असा तो. 314वे विशेषण आहे क्रोध हा. म्हणजे परमात्मा हा क्रोधाचे हनन करतो. मनुष्य वा जीव जो क्रोध करतो तो एखाद्या वस्तूविषयी त्याला अनुराग म्हणजे आसक्ती असते आणि ती वस्तू त्याच्यापासून दुरावू नये वा कोणी हिरावू नये म्हणून त्याला चिंता वा भय वाटत असते, म्हणून होय. हा क्रोध ज्याचा गेला तो स्थितप्रज्ञ झाला. रामदासांनी स्थितप्रज्ञाचे लक्षण करी वृत्ती जो संथ तो संत जाणा असे बाळबोध पण नेमके केले आहे. परमात्मा स्वभावतः शांतिरूप असल्यामुळे तो क्रोध हा म्हटला जातो. जीव क्रोधाचे फार तर दमन वा नियमन करतात, पण परमात्मा क्रोध संताप नष्ट करतो म्हणून तो क्रोध हा आहे. 315वे शुभनाम आहे क्रोधकृत करता. काम हा कामकृत प्रमाणेच क्रोध हा क्रोधकृत ही जोड कल्पना आहे. परमात्मा आपल्या भक्तांचा क्रोध ज्ञानदृष्टी देऊन नाहीसा करतो म्हणून तो क्रोध हा. ज्यांना अशी ज्ञानदृष्टी नाही त्या अज्ञानी जीवांना असुर लोकांना तो रागही भरतो, रागावतो म्हणून तो क्रोधकृत. नेणत्या मुलांना समज नसते, त्यांनी व्रात्यपणा केल्यास आई बाबा त्यांना ताडण करतात. बोध देऊन आणि मारून एकच कार्य केले जाते की त्या वाईट मार्गापासून
त्याचे निवारण व्हावे. परमात्माही तसाच क्रोध करतो आणि आवरतोही. रागीट माणसांचा नाश करणारा किंवा योग्य प्रसंगी क्रोध करणारा असा तो आहे. जसे की शिशुपालाचे डोके भगवान कृष्णांनी आपल्या चक्राने कृत्य केले म्हणून तो क्रोधकृत करता असा झाला, असा तो दिव्य आणि अतिशय आगळा वेगळा परमात्मा. 316वे विशेषण आहे विश्वबाहुः. आपल्या बाहूंनी सर्वांना आधार देणारा किंवा ज्याचे बाहू सर्वत्र पसरले आहेत, विश्वात पसरले आहेत, असा तो परमात्मा. हा सर्वांतर्यामी देही असल्यामुळे सर्व देहांच्या सर्व बाहूंचा तोच स्वामी नाही का? तो सर्व देहांचा आणि त्यांच्या सर्वच अवयवांचा स्वामी आहे. परमेश्वराचा गौरव अनंत पार असाच आहे. विश्वरूपाच्या दर्शनाने चकित झालेली बुद्धी परमात्म्याचा महिमा वर्णिण्यासाठी बहुविध वाङ्मय निर्माण करते. म्हणूनही तो सर्व बाहू म्हणजे लिहिणारा असा आहे. सर्व आध्यात्मिक वाङ्मयाचा मूल स्रोत हे आश्चर्यचकित दर्शनच आहे. वाङ्मयाच्या अनेकविध छटा श्रोत्यांना अधिकारानुरूप ऐसपैस वा संक्षिप्त, गंभीर वा ललित, शास्त्रीय वा लौकिक, कूट वा सुबोध आणि मिश्र रूप धारण करतात. वेद कूट आहेत, पुराणे ऐसपैस आहेत, उपनिषदे गंभीर आहेत, सूत्रे संक्षिप्त आहेत, भाष्ये शास्त्रीय आहेत, गीता मिश्र आहे, स्तोत्रे ललित आहेत, आख्याने लौकिक आहेत, इतिहास सुबोध आहे आणि सर्वांचे प्रयोजन हे मात्र परमात्म दर्शन हेच आहे. या सर्वांचे विष्णू सहस्त्रनाम हे सार आहे. त्यात या परमात्म्याचा सर्वाधिक आणि सर्व रस असा कस सामावला आहे आणि हे त्याचे वैशिष्ट्य आहे. या श्लोकातील शेवटचे आणि 317वे शुभनाम आहे महीधरः. धरणीधर हे नाम पूर्वी येऊन गेले आहे. इथे ते महीधर म्हणून आले आहे. मही म्हणजे महान, महनीय अशी पृथ्वी धारण करणारा. पृथ्वी ही चराचर जीवांची माता असल्यामुळे ती महनीय आहे, पूजनीय आहे, म्हणून तिला मही म्हणावयाचे. भूमी माता आणि सूर्य पिता आहे. अथवा मही म्हणजे महद ब्रह्म वा प्रकृती आणि तिला धारण करणारा परमपुरुष, तो महीधर म्हणायचा. तसेच मही म्हणजे पूजा असाही एक अर्थ होतो. ती स्वीकारणारा असाही या विशेषणाचा अर्थ होऊ शकतो. अशा तऱ्हेने या श्लोकातील सर्व विशेषणांचा अर्थ आपण आज समजावून घेतला. आता आपण भेटणार आहोत पुढील रविवारी, कारण आज आहे 26 डिसेंबर, या वर्षाचा शेवटचा रविवार. पुढील रविवारी 2022 साल उजाडले असेल. या नवीन वर्षाचे आपण नवीन आशा, नवीन आकांक्षा घेऊन स्वागत करूया. या संपूर्ण वर्षात कोरोनाचे सावट होतेच, परंतु आता जग हळूहळू पूर्वपदावर येऊ पाहते आहे. त्याचबरोबर नैसर्गिक व प्रासंगिक आपत्तींना तोंड देते आहे. सरत्या वर्षात महाराष्ट्राचा विचार करायचा झाला तर 15 नोव्हेंबरला शिवशाहीर महाराष्ट्रभूषण बाबासाहेब पुरंदरे यांचे वयाच्या 100व्या वर्षी निधन झाले. ही मोठी दुःखद बातमी आपण झेलली. आईच्या गर्भापर्यंत शिवचरित्र पोहोचवणारे, शिवचरित्र पुनरुज्जीवित करणारे थोर वक्ते बाबासाहेब. वक्ता शतसहस्रेषु असे ज्यांचे वर्णन करावे असे बाबासाहेब शिवचरित्राच्या ग्रंथाच्या रूपाने, जाणता राजा या काव्यनाट्याच्या रूपाने सदैव जिते जागते राहतील. पितृतुल्य अशा बाबासाहेबांना विनम्र श्रद्धांजली. यानंतर 8 डिसेंबरला
संपूर्ण भारताला हादरवणारी दुःखद घटना घडली. ती म्हणजे CDS जनरल बिपिन रावत यांचा हेलिकॉप्टर अपघातात झालेला मृत्यू. अत्यंत धक्कादायक वृत्त कानावर आल्यावर मन अतिशय उद्विग्न झाले. देशाच्या काळजाचा जणू ठोकाच चुकला. रावतजी हे देशातील पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ होते. लष्कर, हवाई दल आणि नौदल यांच्यामध्ये समन्वय साधण्यासाठी अशा नवीन पदासाठी सर्वप्रथम त्यांची निवड झाली होती. मोदीजी पंतप्रधान असल्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली सीमेवरील प्रश्नांसाठी त्यांनी अतिशय महत्त्वाचे निर्णय घेतले होते. बलसागर भारत होवो हेच त्यांचे स्वप्न होते. त्यांचा मृत्यू हा अपघात का घातपात हे काळच ठरवेल, परंतु भारत मातेच्या मुकुटातील एक हिरा निखळला याचे अतीव दुःख मनामध्ये आहे. परमात्म्याचे परस्पर विरोधी गुण आपण अभ्यासतो आहोत. त्यातील एक म्हणजे तो घडवतो आणि तोच पुन्हा सर्व नाश करतो. त्याप्रमाणे हा अपघात आपण स्वीकारायचा आणि पुढे जायचे. परंतु पुढे लगेचच 13 डिसेंबरला प्रत्येक हिंदूंना गौरव वाटावी अशी घटना घडली. ती म्हणजे काशी विश्वनाथ मंदिर कॉरिडॉर लोकार्पण सोहळा. रावतजींच्या मृत्यूचे दुःख मनामध्ये धरून अत्यंत धीर गंभीरपणे मोदीजी या कार्यक्रमास उपस्थित राहिले. काशी म्हणजे अस्वच्छ छोट्या गल्ल्या असे जगजाहीर चित्र होते. 8 मार्च 2019 या दिवशी पंतप्रधान मोदीजींनी मंदिराचा पुनर्विकास व पुनरुद्धार योजना सुरू केली. गंगा नदी ते काशी विश्वनाथ असा मोठा परिसर विकसित केला गेला. 40 प्राचीन मंदिरे पुन्हा प्रकाशात आली आणि 13 डिसेंबर 2021 या दिवशी 2-2.5 वर्षात हे काम पूर्ण होऊन लोकार्पण झाले सुद्धा. अहिल्याबाई होळकरांनंतर 250 वर्षांनी पुन्हा एकदा काशी विश्वनाथाचा जीर्णोद्धार झाला आहे. त्या दिवशी पंतप्रधान मोदीजींचे भाषण, अहिल्याबाईंच्या पुतळ्याचे अनावरण, सर्व कामगार कलाकारांचा सत्कार, त्यांच्याबरोबर मोदीजींनी घेतलेले भोजन सारे काही मनाला व डोळ्यांना तृप्त करणारेच ठरले. आता अयोध्येचे मंदिर निर्माण होते आहेच. केदारनाथ येथील विकास कार्य सुरूच आहे. तेथे आदी शंकराचार्यांचा पुतळा स्थापित करून शंकराचार्यांच्या सशक्त परंपरेला मोदीजींनी दंडवत घातले. अमितजी शहांनी सांगितले आहे की हिंदू श्रद्धास्थानांची अनेक वर्षे अवहेलना झाली. आता त्यांचा पुनर्विकास होणारच. या श्रद्धास्थानांना फार महत्त्व असते, कारण तेथून ऊर्जा व प्रेरणा घेऊन आपण कार्यरत राहतो, बलवान होतो. विष्णू सहस्त्रनामातील न्यायो नेता समीरणा या विशेष नामांचा आपण मोदीजींच्या रूपाने प्रत्यय घेत आहोत. पुढील पूर्ण वर्ष त्यांच्या नेतृत्वाखाली अधिकाधिक संपन्न, बलशाली असे हिंदू राष्ट्र होण्यासाठी प्रगत होवो हीच आज त्या जगन्नियंत्याच्या चरणी प्रार्थना करूया. नवीन सात्विक संकल्पासह भेटूया नवीन वर्षात पुढील रविवारी. तोपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार.